छत्रपती संभाजीनगर शहरातील पाण्याचा प्रश्न राज्यात गाजलेला असून अजूनही तो कमी होत नाहीये। म्हाडा कॉलनीमध्ये मागील 4 महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून मागील 20 दिवसांपासून पाणीच आलं नाहीये। त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी म्हाडा कार्यालयावर हंडा मोर्चा काढत रोष व्यक्त केलाय। यावेळी महिलांनी हंडे वाजवत घोषणा दिल्यात, जर पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर आम्ही मनपा आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या मांडू असा इशाराही यावेळी महिलांनी दिलाय। इथून बोलतीये। आमचा महिलांचा पाण्याविषयीचा जो आहे प्रश्न तो अतिशय बिकट झालेला आहे। 35 वर्षापासून म्हाडा कॉलनीची जी स्थापना झालेली आहे, सुरुवातीला 4 इंची नळामधनं आम्हाला पाणी पुरवलं जायचं। आधी फक्त 16 बिल्डिंगा होत्या, आता 16च्या 28 बिल्डिंगा झालेल्या आहेत। घरं वाढलेली आहेत, पण पाणी जे येतंय ते प्रमाण कायम आहे। आधी 8 दिवसाला कसं तरी पाणी यायचं, नंतर कमी दाबाने पाणी यायला लागलं आणि आता अजिबात पाणी नाही आहे। 15 दिवस होऊन गेले, म्हाडा कॉलनीत पाण्याचा थेंब आलेला नाही आहे। आम्ही गृहिणींनी आमची दररोजची कामं कशी करायची हा अतिशय ऐरणीवरचा प्रश्न आहे। टँकर मागवून पाणी मागवतोय आणि घरात कशी तरी गुजराण होतीये। मला आमच्या सर्व महिलांच्या वतीने म्हाडा कॉलनी वतीने महानगरपालिकेला विनंती करायची आहे की कृपा करून म्हाडा कॉलनीचा बाबा पेट्रोल पंप येथील म्हाडा कॉलनीचा पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि आम्हाला पाणी पुरविण्यात यावं। त्यासाठी आज आम्ही सर्व भगिनींनी आणि पुरुषांनी हंडा मोर्चा काढलेला आहे। जर आमच्या मागण्यांकडे महानगरपालिकेने त्वरित लक्ष दिलं नाही तर आम्ही आयुक्तालयावर सुद्धा हंडा मोर्चा काढणार आहोत।